स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अविराज विजय महाडिक, रामचंद्र केशव महाडिक आणि नवानगर तांबडीकोट मधील सर्व दिवंगत रंगकर्मींचं स्मरण करून आई झोलाई मातेच्या आशीर्वादानं रंगदेवता आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून उत्कर्ष नाट्य मंडळ नवानगर तांबडीकोट सविनय सादर करीत आहे एक अंकी सामाजिक विनोदी नाटक विठाबाईचा कावळा. लेखक जयंत पवार, नेपथ्य दीपक तुकाराम महाडिक, दिग्दर्शक रोशन मोरे, प्रकाश योजना सुधीर जाधव, संगीत साथ प्रणित शिर्के. पात्र परिचय दिगंबर युवराज महाडिक, पम्या रोशन मोरे, मातारा रमेश महाडिक, मास्तर प्रसाद महाडिक, बाविस्कर सर्वेश महाडिक, सखाराम आर्य महाडिक, तुकाराम साहिल महाडिक, गंगाराम वरद महाडिक, भटजी शुभम महाडिक, बळी महेश चव्हाण, गोंद्या गिरीश महाडिक, जमदाडे ओंकार महाडिक, नाईक अभिषेक महाडिक, यश महाडिक, बॉडीगार्ड रुद्र महाडिक आणि कावळा आयुषी चव्हाण. भजन साथ बुवा सुशांत महाडिक, ढोलकी आशिष महाडिक, भजनी मंडळ विजय महाडिक, नितीन चव्हाण, संतोष महाडिक, हरीश महाडिक आणि पियुष महाडिक आणि आमचे अल्पेश मोरे. सहाय्य नवानगर ग्रामस्थ मंडळ, माटवण गावठाण ग्रामस्थ मंडळ, मोरेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि जाधव डेकोरेटर. हसता हसता विचार करायला लावणारी, समाज मनाचा आरसा दाखवणारी एक वेगळी गोष्ट उत्कर्ष नाट्य मंडळ सविनय सादर करीत आहे एक अंकी विनोदी नाटक विठाबाईचा कावळा. गे 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 हरिनाम गे माया सारी सोड गे हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. गे 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 हरिनाम गे माया सारी सोड गे हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा अंगाची झाली लाई, तू संसार गेला घाई. आयुष्य सरले हातपाय थकले मोकी हारी नाम नाही. या संसारा पाये, या संसारा पाये, या संसारा पाये, या संसारा पाये. तू म्हणशील घरदार तो इथेच राहील सार, तू मेल्यावर तुझेच घर गावाच्या बाहेर. या संसारा पाये, संसारा पाये, या संसारा पाये. आई ये खाली खाली ये ना आई. आई अगं ये ना खाली. घोडाकडे कशी मायने बघते बघ माऊली. विठाबाईचा लय जीव दिला. या पम्याला कुत्र्यात सारखा मारायची पण तेवढा जीव पण लावायची त्याच्यावर. हा सडा पम्या मेला जो अहो आकडा नाद केला. दुनियेच्या उधारी फेडायला आयशीला पैसे मागायचा म्हणून बापानं घराबाहेर काढला होता त्याला. आता विठाबाई गेली तेव्हा आलाय पण जिगर असा नाही हो. काय समजली आई अगं ये ना खाली. जाता
जाताना केव्हा माझ्या डोळा चुकवून गेली कळलंच नाही. 7 दिवस, अगं 7 दिवस हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत मीच होतो. पण बुधवारी दुपारच्याला डबा आणायला घरी आलो, तेवढ्या टायमात तू पटकन निघून गेलीस. अहो गटारी होती त्या दिवशी. त्या बापू मारता तर 4 कोंबड्या पण आणून ठेवल्या होत्या. बाबा पण जागेवर नव्हते. मी एकट्यानं केलं सर्व. तू बघत होतीस ना आई? अरे कशी बघणार, टेडीवर झोपलेली ती, डोळं मिटलेलं तिनं. काय सांगितली? हो सखारामराव, तुम्ही रॉंग बोलू नका. काहीतरी रॉंग बोलताय. ती आता कवळ्याच्या रूपात आले. मेल्यावर वेगळे डोळे येतात. काका डोळे आल्यावर गॉगल घालतात ना? अरे हा हसण्याचा प्रसंग आहे का? आई ये खाली. अजून राग गेला नाही का तुझा? ये बाई ये. ही लाडकी लेकरं हका मारताय. या लेकरांपायीच कळवळला ना जीव तुझा. तिकडे आम्ही केसरीवर अग्नी देऊन आलो आणि घरात पाय टाकल्या कावळा बनून आली. तुझी माया मोठी आहे का माऊली? ये अशी खाली ये. बघायला जाते तू, ती येतच नाही. येईल रे येईल. बाई दीर्घ, अरे मेलेला जीव आहे तो. अशी नाही ना रे ती. मी दाखवतो मी. गाव ये ग विठाबाई माझे डेगूचे तू आई. ये ग विठाबाई माझे डेगूचे तू आई. ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. गेलीस लवकर वरती तुला झाली घेतली गाई. 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 अगं ये ग विठाबाई माझे डेगूचे तू आई. ये ग विठाबाई माझे डेगूचे तू आई. विटाबाई देवाजवळ गेले. अरे येड्या, त्याला 4 दिवस झाले. काय सांगितली? 4 दिवसापूर्वीचा नाही सांगत. ते बघ आता इथून उठून देवाच्या बळीवर गेले. आई ये खाली. ये ना, ये खाली. अरे ये ना खाली. जाऊ दे रे दिग्या. देवाचं भारी तुझ्या आईला. खूप करायचं देवाचं. वाईट सोमवार म्हणू नका, मंगळवार म्हणू नका, बुधवार म्हणू नका, हे उपवास सोडलं नाही माऊलीने त्या. तेव्हाच ती सारखी देवाच्या फळीवर जाऊन बसते. देवाची बोलत चालवती. काय सांगितली? अरे बोलत नाही रे मामा. सारखी देवाच्या फळीवर जाऊन बसते, काव करते. अरे देवाच्या फळीवर मला नाही दिसत तू. अरे डिग्या, कावळ्याच्या शरीरात आईचा आत्मा आहे. तू रॉंग बोलू नकोस. तो आई म्हणजे कावळा नाही, कावळी असेल ना. अरे प्रश्न काय आहे? हो प्रश्न कावळा खाली येण्याचा आहे. हो कावळा नाही, आई म्हणावं. आई अरे ये खाली. त्या बोटवर बस तुझ्या. माझ्याकडे बघ एकदा तरी. ये खाली. ये ना. जाऊ दे रे दिग्या. काल कशी आली होतीस? या फोटोवर बसलीस, लाल फुलाला चोच मारलीस, पाठीतले तांदूळ खाल्लेस, सारखी माझ्याकडे बघत होतीस. पण आई आज रागवलीस काय का माझ्यावर? तिची काहीतरी इच्छा राहिली असेल, पुरी करतो बोलून टाक. अरे तू क्या ते 13व्याला आजच मनातली इच्छा पुरी करतो बोलल्यावर 13व्याला पेंडीला शिवणार कोण? गावाचा बाप. दिग्या, चुकलो माकलो असेल तर माफ कर असं मनात म्हण आणि पाया पण. अरे माझ्या नाही रे बाबा, आईच्या पाया पण. या आईला कावळा खाली येत नाही. जाऊ दे. हो कशेवानी बघताव काय चहा केव्हा पिकलं चप्पल पण आणलेत काय? हो तुकारामराव, तुम्हाला वेफर पाहिजेत का आता इथं? आणि हे
सकाराम, तुला चहा पाहिजे का बिन दुधाचा? तुला चहा हवा असेल ना तर दापोलीला जा, उत्कर्षच्या वहिनींकडे गुळाचा फक्कट जाऊन येतो. मात्र मारताव केवढ्या थांबा, मी बोलतो आईशी. आई ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. ये ग विठाबाई माझे दिगूची तू आई. गेलीस लवकर वरती तुला झाली गजली घाई. 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 ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. ये ग विठाबाई माझे पाण्याची तू आई. आई हा घे तंबाखू. तुला आवडायचा ना? तंबाखू शिवाय तुझं पान हलायचं नाही. हा बाकी करा हो, एकदा तंबाखूची गोळी लावली की रेड्यासारखी काम करायची इथं. अरे रेड्यासारखी नाही रे, म्हशीसारखी म्हणावं. सात घरांची कपड्यांनी वांडी करायची, तुझा माझा काम नाही ते. अरे तंबाखू खाऊन खाऊन टीव्ही झाला होता तिला. अहो सकाराम, कुठल्या वेळेला काय बोलताय तुम्ही? एक वेळ जेवण नसेल तरी चालत, तंबाखू हवाच म्हणायची. हे आहे अगं पंढरपुरी स्पेशल कुठे आणले माळ्यांच्या दुकानावरून. हे आहे तंबाखू खा. अरे येड्या, नुसता तंबाखू कसा खाईल? मग तुला पण देणार तुझा भात. ना माझ्याकडे नाही, ह्याच्याकडे असं. हे बघा तंबाखू. आगी तुला बघ आहे वसाड्या, तुला डबी दे. 5 रुपयाची डबी, चल धापाय बघतो. बघ आहे तर तुझ्या भावाने तुला पण दिला. हे अरे तंबाखू खा. अरे पम्या, तू ना दिलास, तंबाखू दिलास, म्हणून कोण देणार? कावड्याला हात आहे तोय तंबाखू मळायला. चांगला मळून दे. हो अरे बापरे, पंढरपुरी तंबाखू. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप. माय बाप, माय बाप, माय बाप. हे यो विठ्ठल विठाबाई माऊली. हे यो विठ्ठल विठाबाई माऊली. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप. माय बाप, माय बाप. हे यो विठ्ठल विठाबाई माऊली. हे यो विठ्ठल विठाबाई माऊली. हो म्हातार बघा, हो आबा बघा, हे चकामक बघ 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 बघ. माझ्या आईने तंबाखू खाल्ला, तिची माझ्यावर लय माया. तूच मारला ना तिने. हो. मारायची मला, पण तेवढं प्रेम पण करायची. हा बाकी करा, डोक्यावर चढवून टोला नव्हता विठाबाईनी पम्याला. तेव्हाच हा वसाडा वाया गेला. अहो उदारे भेडायला आईचीकडे पैसा मागायचा, पण तिचा त्याच्यावरच जीव होता. हे करू नको ते करू नको, कशाला मला हात लावून दिला नाही. हॉस्पिटल होती तेव्हा सुद्धा मला राहून दिला नाही. सारखी तू जा घरी, तू आराम कर, तू जा घरी, तू आराम कर. नाही रे ठीक आहे दादा. तू पण ना आईने सांगितलं की लगेच निघायचा. एक दिवस राहिलाच नाही हॉस्पिटल मध्ये. आईला तिला घामता माझा निघायचा. अरे होय रे माझ्या दाद्या, पण ते माऊलीची इच्छा, त्याला मी काय करू? इच्छा असती ना तर सगळं केलं असतं जायचं. नाही केलं. अरे नाही केलं, इथं वर्षभर हॉस्पिटल होती ना, नाही केलं. केलंच रे, पण खिशातनं 1 रुपया नाही काढला. मी 2000 रुपये दिले हॉस्पिटल मध्ये. अरे असे भांडू नका रे, शांत व्हा. तुमच्या आईला त्रास होतो. बघा बघा कशी एका डोळ्याने टकामका बघते.
अशीच एका डोळ्यात फुल पडलेली विठाबाई दुसरा डोळा फिरवून टक्का मक्का बघायची. काय समजली? ठीक आहे दादा. अरे नको रे, असं काय बा बोलू, कांदाला भोका पडतात. अरे तू आई तर माझ्यावर प्रेम अधिक, तुला मी काय करू? तू 4 दिवस बोंबलतोय, आई आली खाली. अरे मी तंबाखू दाखवलं, मारलं की नाही चोच. तू आईला तंबाखू देऊन देऊन गुंडाळू नकोस हा. अरे जिवंत होती तेव्हा तंबाखू देऊन देऊन तिला येडी बनवायचं आले. अरे तू तिकडे मसल्यात जाऊन फसलास. तू करतोय 15 मार्चचं लग्न, माझं काय? लगीन करते 15 मार्चला. बरं मम्या, अहो 2 वर्ष झाली लफडा झालोय त्याचा. काय बोलताय? फोन करायला आमच्या अंगण्यात यायचा. तुझ्यामुळे कसलं मी बिन लग्नाचा चोळी. काय अहो हात चोळी तो. पण विटाबाईला तंबाखू पंढरपुरीत लागायचा. तुला आता सांगतो, आई खाली काय येत नाही ते. अरे मी इथं राहावं ना, तिची इच्छा होती. तू आणि बाबानं मला इथून हाकलून दिलं. त्या दिवसापासून हातरून धरला ना तिनं. मी बोललो ना इथं राहतो, तर आईचा कपट्ट निवडून जाईल. बोल बोल पम्या, आता तुझाच ऐकेल ती. तुम्ही गप्प बसा हो. अब एवढा इथं राहिलं तर मी कुठं जाऊ? आई अंगेत जाऊन झोपू? तिकडा तू एक आमच्या बोडकीवर बसलाय, तू उठायचं नाव काय घे. हे गाण्याच्या कोणाला राहायला सांगतोस रे? फुकट नाही राहत इथे मी. पैसे घेतले तुझ्या बापाने. बोडक्यावर बसतो म्हणजे काय रे? माझा काका अनिल पोलीस पाटील आहे, पोलीस पाटील. काय समजली? त्या आईला आपलीच मोरी मुतायची चोरी. अरे मी लग्न करू की नको सांग मला. हे आता कोणीही रॉंग बोलू नका. साहेब आले, भाविस्कर साहेब येत आहेत. कुणी रॉंग बोलू नका. कोण? कॉर्पोरेटर भाविस्कर? हो कॉर्पोरेटर भाविस्कर. तो अंडीचा दुखेचा बरं भाग्या. अरे भाग्या नाही, भगवान भाविस्कर म्हणावं. आपले नगरसेवक आहेत ते आता. येड जवळ येतो. ऑन रेकॉर्ड बोलतो, ऑन रेकॉर्ड. अशा चुत्या माणसाला गावात स्थान नाही. अरे तुम्ही काय बोलताय? कसली भाषा वापरताय? हे आला 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 माझा भाविस्कर आला. माझा भाविस्कर आला. आला 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 माझा भाविस्कर आला. आला आला माझा भाविस्कर आला. भाविस्कर आला. भाविस्कर आला. भाविस्कर आला. भाविस्कर आला. आला आला माझा 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 भाविस्कर आला. ए, बसायला काहीतरी आलं नाही साहेबांना? इस्टूल बिस्टूल. बसा साहेब. बसाड्या मारली असतील ना मला. हो थांबा, बसा साहेब. आपल्या विभागातील नगरसेवक माननीय भाविस्कर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी आमच्या काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथं स्वागत करावं. या ना, परत द्या तो. केव्हा झालंय? गटारी अमावास्येच्या दिवशी दुपारी विठाबाईंनी कोंबडी कापली आणि संध्याकाळी तिला उलट्या व्हायला लागल्या. मग संतोष तात्या ते बघा तिथे बसले कोट घालून, आणि या बिग्या दोघांनी दापोलीला घेऊन गेले रिक्षात घालून. ऍडमिट केलं, सलाईन चढवली, इंजेक्शन लावली. करणार काय? अहो ते नाही हो. कावळा केव्हा आला ते सांगा. कावळा होय, हा कावळा आला तेव्हा मी नव्हतो. हे तिघे जण होते. हो गंगाराम, तुम्ही होतात ना? तुम्ही सांगा कावळा कसा शिरला तो? म्हणजे बघा तसा तो डायरेक्ट शिरला. हो पण केव्हा? म्हणजे बघा मैत घेऊन गेलो होतो सकाळी 7ला, यायला 2 वाजले साहेब. काला पावसाचा टाईम, लाकडा पण ओली होती. त्याला आपण काय करणार? आम्ही पण जाम भिजलेलो होतो. तर सांगत काय होतो, घरी यायला उशीर झाला साहेब. मग तो टाकू म्हणाला, आता थोडी वेळ टाकू. हो गंगाराम, तुम्हाला वाटेल भेटला धाकू, तो तुम्हाला म्हणाला टाकू.
हे सगळं सांगायची वेळ आहे का आता ही? नाहीतर काय गंगाराम उद्याचं बोल तुझं टाकीन एल्डिंग करून उद्याचाच बोलतोय काय मस्करी करतोय? हो गंगाराम राहू देऊ तुम्ही बोला बोला टाकल्यामुळे जरा धुंदीतच होतो साहेब. आलो गरम पाण्याने आंघोळ करून जरा मोकळा झालो. आता 2 घास पोटात टाकून दुपारी जाऊ झोपणार. तितक्यात दिघ्या राव झाला. हा दिघ्या विटाबाईचा ढोलला बोलगा लाईनची राय साहेब. हा पम्या याचा काय विचारू नका. तर काही सांगत होतो. दिघ्या धावत आला. हा तर दिघे धावत आला आणि म्हणाला दादानू चला आई परत आली आहे. मी चाट तसा धावत गेलो. बघतो तर काय ही माऊली इतके येऊन बसलेले फोटोवर. मी दिघेला बोललो की तुझी आईच आहे दुसरी तिसरी कोण नाही. अरे तिचा आत्मा तडफडत होता तुझ्यासाठी. बघ कशी धावत आली तुझ्या पाठी. तुझा कसा चाललाय ते बघायला. 4 दिवस झाले साहेब 4 दिवस. इथून तिथे तिथून इथे नुसती उडते. तिला काहीतरी सांगायचं आहे. तुझी काहीतरी इच्छा बाकी राहिली आहे तुकारामा. बरोबर आहे. अहो बघता बघता माटवण पंचक्रोशी मध्ये बातमी पसरली. सगळे येऊन बघून जात आहेत. माऊलीचं दर्शन घेऊन जात आहेत. ही विटाबाई म्हणजे तीच ना पहाटे दुधाच्या बाटल्या घेऊन निघाले की सगळी पोरं तिला पनवती आली बोलायची. होय होय तीच विटाबाई. बघा सगळी पोरं तिला पनवती बोलायची पण तीच खरी पुण्यवती निघाली. तिचे मिस्टर आहेत ना. म्हणजे काय विठाबाई सवाशीत गेले. पुण्यवती ती. कुठे आहेत तिचे मिस्टर. अहो दारूनी बेहोश होऊन पडले असतील. का निवलीला नाही तर बोट निवलीला. विटाबाई गेली तेव्हापासून बाटली जवळ केली. आता करणार काय. आणि चला इथे येऊन करणार तरी काय आहे तो बाळ्या. बहुतेक दुःख त्यांनी ऍडव्हान्स मध्ये ओळखलं होतं. बया तसा जन्माचा दुःखी. शाळेत असल्यापासून घेत होतो. हे मानेवर रक्त कसले हो कावळ्याच्या. आई हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या मानेला जखम झाली होती. का म्हणता काय. हो तर त्यावरूनच तर आमची खात्री झाली की हा विठाबाईचा आत्मा आहे. इकडून तिकडे भटकतोय. आत्मा तडफडत असावा. अहो नाही परवा काल आणि आज पण आई फोटोवर येऊन बसली. अहो आई माझ्याशी बोलते. अहो नाही आई माझा ऐकते. मी तंबाखू दिला ती चोच लावली. वा जय कावळे प्रसन्न. हा चमत्कारच म्हणायचा. काय बरं तिची इच्छा असेल. तिची इच्छा काय असणार. या लेकरांचं भलं व्हावं हेच असणार. वा आपल्या गावातल्या मातांची परंपरा असतो. त्यांचं एकच ध्येय असतं आपल्या पोरांचं भलं व्हावं. विटाबाई सारखी महान माता झाली म्हणून दिघ्यासारखा थोर सुपुत्र तिच्या पोटी जन्माला आला. नाही ओ नाही हो साहेब. ते आपल्या योगेश माडकाला बोलवा आणि जरा कावळ्याचा फोटो घेऊन व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायला सांगा. चालेल साहेब. हो तो योगेश माणिक रोज माहितीपूर्ण पोस्ट टाकत असतो व्हॉट्सअप ग्रुपवर. पण साला आमचा मोबाईलच भरून जातो. अहो कसलं माहिती पूर्ण काय नाही म्हणून टाकतो तो वसाडा. आणि हो रत्नागिरी टाइम्स मध्ये पण बातमी द्यायला सांगा. अहो काय साला चमत्कार. एक बॅनर तयार करा मस्तपैकी शाखेवर लावून टाकू. बाविस्कर साहेबांनी स्वतः घेतलं दर्शन अशी ओळ शेवटी टाका. बॅनरला हार घाला आणि एक आपल्या माटवण फाट्यावर आणि आपल्या खेडी फाट्यावर लावा. काय हो एक काजली वाट्यावर पण लावतो. लावा बिंदास लावा. हो पण साहेब तुम्ही ते शौचालयाचे काम केले होते त्याचेच बॅनर काल लावले. अहो ते बॅनर काढून 4 दिवसांनी लाव. हे बॅनर राहू द्या. ही जरा लेटेस्ट न्यूज आहे. दर्शन घेणाऱ्यांनी शाखेवर भेटा असे खाली लिहा. चालेल. कावळा 4 दिवस राहील ना. इच्छा पुरी झाली तर जाईल मी उडून. मग एक काम करा जोपर्यंत कावळा आहे तोपर्यंत बॅनर राहू द्या. काय मातेचा गौरव करणं ही आपली परंपराच. ती आपली संस्कृती आहे. चला येतो आम्ही. भावेशकर साहेबांचा थांबा साहेबांचा थांबा थांबा थांबा. आपल्या गावात संडासाची बोंब होती. झाला यांचा सुरू. आता आम्ही 2 मजली शौचालय बांधलंय. हो साहेब तुम्ही जगायची नाही पण हगायची नाही मात्र पण केली ना.
हो सकारामराव, काय तुम्ही काय कुठली भाषा वापरता इथे? अहो आहे तेच बोललो. 20 घरकुल बांधायची परमिशन आजच सकाळी मिळाली आहे. एक पाण्याचे कनेक्शन दत्ता माडकांच्या घराकडे द्यायचा निर्णय झालाय. शाखेतर्फे होणाऱ्या महिला मेळाव्यात लेडीज बायकांचे चष्मे तपासून त्यांना मोफत चष्मे देण्यात येतील. वा, अजून कोणाची काही इच्छा असेल तर आत्ताच सांगून टाका. भाविस्कर साहेब, तुमची इच्छाच असेल तर आज गावामध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढत चालली. त्या म्हाताऱ्यांची बसायची सोय करा. अहो बसायची म्हणजे त्यांना एखादा कट्टा बनवा किंवा तुमचं बजेट असेल तर त्याप्रमाणे एखादा बगीचा बनवा की आम्ही तिथे बसू शकतो. हो कळलं का? बसायची म्हणजे कट्टा बगीचा म्हणता येते. तुम्हाला काय वाटलं? काय नाही होते. बरं विचार करू. अजून कोणाचं काय आहे तर आत्ताच सांगा. कारण सगळेच मेलेले आत्मे कावळे बनून येत नाही. काही वरचेवर तडफडतात आणि मग आम्हाला त्रास करतात. तर थोडाफार निधी शिल्लक आहे तोवर करून टाकू तुमच्या पण सर्व इच्छा पूर्ण. काय? चला येतो आम्ही. चला साहेब चालले. साहेब चालले काहीतरी वेगळं वाजवा रे. झूठ बोले कौवा काटे, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, तुम जीत के आओगे, तुम देखते रहियो, तुम जीत के नहीं आओगे, तुम देखते रहियो, तुम जीत के नहीं आओगे, तुम देखते रहियो. हो भाऊजी, हो बोलता का त्याला? चप्पल काढा बाहेर. या चपलेन मारेन साल्या. बापाने घरातून हाकलला तेव्हा मी थारा दिला तुला. दुकानावर कामाला ठेवला. आईच गेली म्हणून आलास. 5 दिवस राहिलास इथं. तिकडं माझी बायको नाही, आणायला माझी बायको बमलत असेल. चल आता. तिकडे माझी आई मेली आणि त्याच दिवशी माझी बहीण तुमच्यावरून निघून गेली. आणि आता मी येऊ का दुकान सांभाळायला होत नाही तिला? ए प्रश्न नुसता दुकानाचा नाही. मग काही जेवण करायला हात मोडलेत तिथं? ए प्रश्न नुसतं जेवणाचा नाही. मग कपडे धुणे काय? कपडे तर तिने आयुष्य धुतला नाही. ए प्रश्न नुसतं कपडे धुण्याचा नाही. अरे मग प्रश्न कसला आहे? दुकानावर बसणार कोण? तिकडे माझी आई मेली. माझी बहीण त्याच दिवशी तुमच्यावरून निघून गेली. अहो 12 दिवस तर राहायला पाहिजे होती. आणि आता मी येऊ? मग काय माझा बाप येईल. म्हणजे म्हाताराला सांगा. पम्या तुझ्या जिभेला काय हाड काढी नावाच कानाखाली. आई बघ मला चळवट मांडतात, मला मारतात. तू एकेकाला बघून घे. आई तंबाखू देईन मी तुला. अरे पाम्या, पावलींचा बरोबर आहे. किती जाऊन घातली तर पाईस म्हणून कष्ट कर आणि जा. पावलीन बरोबर जा. ते कपडे मूड द्या तर तेच पाहिजे. आणि माझा पालता इथं या घरावर. मी माझ्या आईसाठी हो मास्तर तुम्ही तरी सांगा. हो बाबा तुम्ही तरी बोला. हो काहीतरी. ए सगळे गेले खड्ड्यात. तू येतोस की नाही बोल का काढू चप्पल. तू हिंमत कशी केली? साला पैसे लावले की टोमॅटो बागेला. बाप्पाई का मला? पैसे आता मारी खाऊ नाही समजा. आणि तो कसला जातोय? सासूची इच्छा बाकी राहिले ना. कसली बोलण्याची इच्छा? मम्मी येत नाही घरी. म्हणायला गेलो तर सगळ्यांनी मारला मला. कोणी मारले? तुला अटक करायची कुणाची हिंमत आहे? चल माझ्या बरोबर. मी नाही येणार. माझा इन्सिडेंट झालाय. आणि मी काय
काय दम नाही मला दोन दिवसांनी बाईला दिला पाहिजे त्याशिवाय या बायका ऐकत नाही म्हणला चल चल माझ्यावर हे रे पमेला मी पाठवतो तुझ्याबरोबर देतो हे घे 70 रुपये बस झाले झाली काट्याची सोय अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी वाली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी वाली चंद्रभागा अलीकड पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा 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 अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा कावळा आयला त्याची भुंडीत मिळवून टाकतो तुला कावळा मुरीत गेला मुलीचं कावळ्यात काय काम अरे तुझ्या मुरीच्या कावळ्यात नाही कावळ्याच्या मुरीत काय काम घाबरला असेल रे तू काय समजली हा नेडा पिऊन आला की विटाबाई असेच मोरीत जाऊन बसायची. अरे बाहेर तुझी पिठात बाजून टाकतो बळ्या आत्म्याला असं बोलू नकोस. जितेपणी पण तिचे हाल केले भोसरीच्या. आता तरी तिचे पाठ सोड. काय साला तमाशा लावलाय 2 दिवसांनी आलो तरी तीच करते तोच भजन आणि त्या आईला तोच कावळा साला अर्जेकर तुम्हाला उभं राहायला जमतंय काय? बसा जरा बसा बसा. व्यवसाय नाही आलोय मी झोपायला आलोय कुठे झोपू सांगा काय हो तुमच्या घरी याला काय करायचं याला? हो तिची इच्छा झाली तर जाईल निवडून. काय विचार काय तुम्हाला तिच्या मनातलं काय सांगता येत असं तर तुम्ही सांगा. घंटा काय मनात बिनात काय नाही साला साला तो जंगम हॉस्पिटलात भेटायला आला म्हणून तडपण असेल तुझा आत्मा जंगम? साला मेल्या पण तडपडते साली कोण जंगम? अहो जंगम मामा असतील दुपारला यांच्याकडे रोज टीव्ही बघायला. मुळीच नव्हतं रे गाना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना गाना रे तुझ्यासाठी आले वना गाना रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे गाना माझ्या मना मुळीच नव्हतं रे गाना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना रे गाना रे तुझ्यासाठी आले वना रे गाना रे तुझ्यासाठी आले वना बघा आत्ता लिखून जा बंदा बरोबर मी नाही आणत. अरे बाप आहे की कसाई कसाही असलो तरी तुझा बाप आहे त्याने थोबाडी आई आई बघ मला का चळवाट मारलं सगळे मारतेच मला. तू बघून घे की त्याला ती तंबाखू देईन तुला. आई ऐकेल माझं. आई काय ऐकत नाही ह्याचं माझं ऐकते मी सांगतो तुझ्या मनात काय ऐकते
सांग बाबा सांग. अहो 4 दिवस गप होतो वाटलं तुमच्या ध्यानात येईल पण आता सांगतो गपे. हे बाया शांत हो, नाहीतर हो बाहेर. बोल लेकरा बोल तू. आई सारखी सारखी कुठं बसते बघा जरा. कुठे बघते? इकडे माळ्यावर सारखी सारखी शिडीवर जाऊन बसते. एकदा शिडून पडली होती ती काय सांभाळली अरे म्हणून नाही रे मामा, मग हा घर तिचा तिचा परका म्हणून चालणार आहे तिला वसाड्या. तिचा आता कोण आलाय परका? अहो आईला यांचा त्रास व्हायचा म्हणून सारखी भांडणं. हा दमदाड्या माणूस नाही जनावर आहे, जनावर म्हणायची. आई म्हणायची तुझ्या बापानं माझ्या उरावर हा जमदाडे आणून बसवलाय, तो जाईपर्यंत मला मोक्ष मिळायचं नाही. ए मुर्द्या कोणाला जायला सांगतोस रे? ती इटाबाई वर पोचली तरी रांडेची पाठ सोडत नाही आमची. दोन सांभाळ अरे काय करता हे जमदाड्या माळाखाली कर, आईची इच्छा आहे. 12,000 दिले काय करता घेतलाय मला ही खोचरीत दे. त्या बापाला विचार नगद दिलेत नगद. जमदाड्या खोटा नाही बोलायचा. 9,000च दिले. 3 कुठे? अहो ते 9 कुठे? म्हणलं उरलं तर 3 तर घे. येणारे बोनसला देतोय बोललोय जबाने आपली. जमदाड्या जबान दिवस राहू दे. आई म्हणते माळा खाली कर. माया काली अरे नाही करत. पुढच्या महिन्यात बायकोची डिलिव्हरी आहे. फक्त इथे बाई काय तिला बाप येऊ दे खाली. माळा खाली करत नाही. गलका कमी करायला अंड जाणो आत्माला त्रास होईल ना. गुरुजी वेळेवर आलंय तुमचं. तुम्हीच काय तो पैसा करा. आता बघतो काय आई तर काय फिरते सांगा. गुरुजी त्या विठाबाईच्या मनात काय आहे ते सांगा आणि या जीवाला मोकळं करा. करतो मोकळ. आता सर्व सामान आणलंय ना. बर आचमन करा. आचमन म्हणजे पाणी पी रे. अरे आजकालच्या पोरांना ना काय अक्कलच नाही हो. अक्षता समर्पयामी. अरे समर्पयामी म्हणजे व्हायचं असतं रे. अरे आता दुसऱ्यांना देतो परत एकदा. हळदी कुंकू समर्पयामी पुष्पम समर्पयामी. अरे लाल फुलं कोणी आणला? मी नाही. आपल्याचा भांग आहे. अरे सफेद फुलं सांगितली होती ना. कलर लागला. जाऊ द्या आता लाल फुलावर भागूया. काय करणार? तर आपल्या हिंदू धर्मात कावळ्याला फार महत्व आहे. फार महत्व आहे महाराज. शकून सांगणार तो कावळा. ज्ञानोबरायाने म्हटलंय पहिलं तरी काऊ कोकत आहे शकून घे माय सांगत आहे. काका काकून पण एकदा कावळा शिवला होता ना. अरे गप बस रे पोरा. कळला तुझा मोरा गप. शिव 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 ओ गुरुजी भिजवला. शिव शिव शिव. त्यात आमचा तंबाखू पण भिजवला ना. अरे नवीन घे 5 रुपयाचीच असते. काकस्पर्श आपण ताज्य मानतो हे कबूल. तसा तो झाल्यास स्नान करणेच योग्य. पण मृताच्या बाबतीत कावळ्याचे महत्व फार वेगळे हो. मेलेल्याचा आत्मा होतो कावळा. तो नाही शिवला पिंडाला तर ब्रह्म घोटाळा झाला म्हणायचा. कावळा बसे पिंडी कावळा संचारे ब्रह्मांडी. आत्म्याचे असे भटकणे बरे नव्हे. तो अनंतात विलीन झालेलाच चांगला. शास्त्रात त्याला सद्गती मिळाली पाहिजे. पण आता या कावळ्याचं काय करायचं गुरुजी? एक मिनिट बघूया आपण. कोणाचा फोन आहे? हॅलो. हा हरीश. अरे हा येतोय. अरे एक साधं आवरलं की तिकडेच येणार आहे. अरे तुझ्या पोराची शांती करायची ना. सगळी कामं करतात. कार्ड देऊन ठेवतो. ओके. तुझ्या पोराची शांती करायची आहे ना. हा करूया आपण. हो करू. सामान आणून ठेवलंय ना ते इकडचं आवरलं की तिकडेच येतो मी वरती.
हो गुरुजी हे आमच्या कामाचं बघा ना ते तुम्ही काय करता हो उरका लवकर ये. थांबाव जरा हे पण महत्वाचं आहे काय बोलायचंय यांना बिझनेस बघायचा आहे नुसता स्वतःचा काय बोलायचा हा मला समजलं साला लोक डोक्यावर पडतात त्याच्या पोराचा डोक्यावर कान पडला काय कसं पडलं होतं इकडनं कुणाच्या हा, हरीश आपला हरीश माडिक अरे बापरे त्याला पोरगा पण लय मस्ती करायला लागला आजकाल तासन तास ते समाधीकडे असतो बघूया आपण शांती करूया सगळं होईल ठीक आहे येतो अजून एक फिश आहे वाटतं चल याचा मोरा आपल्या कामाचं काय काय हॅलो? बोलायचं यांना? हा 15 तारीख 15 मार्च का मला सांगत होतो आपल्या भटजींना बोलवा पालगडच्या थांबावं जरा 15 मार्च एक मिनिट हा जरा हे खेरडीतला आहे का? खेरडीतले भटजी बोलवलाय 15 मार्चला नाही हो 15 मार्चला बिझी आहे हो मी जरा अहो तो पम्या नाही का त्याचा लगीन आहे ना हा नाही 15 मार्चला नाही 15 मार्च ठीक आहे चालेल ओके वासाड्या तू काय माझी बायको आहे सांग होय तिकडं तर हा कावळा विठाबाईला पोचून आल्या घरात शिरला याचा अर्थ उघड आहे चढलं ते शरीर आत्मा अमर आहे आणि तो असा भटकत आहे आणि भटकत इथे आला आहे या वास्तूत कदाचित तिचा जीव अडकला असेल म्हणून ते इथे आले आहे तिचा अंतिम समय येतो कोण होते रे मला मी होतो गुरुजी नाही मी होतो मी होतो ए पाम्या तू कुठे होतास हा होता मी गुरुजी हा होता निघ्या होता नक्की ठरवा काय ते निघ्या होता आपल्याकडे बराच वेळ आहे. मी होतो हा? निघ्या होता निघ्या बर तिने काय शेवटची इच्छा तुझं बोलून दाखवली होय आई म्हणायची घरात दुसऱ्याची घाण नको ते मायावर घुसलेले उभे जण घर पाडत करणार म्हणायची ती म्हणायची डिग्या तुझ्या बापाला दारू पाजून कागद करून घेणार म्हणायची ती म्हणायची डिग्या ते घर गेलं तर लग्न झाल्यावर कुठं राहशील ए दिघ्या हे सगळं खोटं आहे थांब रे थांब समजाड्या तू थांब बा तू बोल पुढे बोल पुढे काय नाही हाकलून दे करत तिने गप करून डोळे मिटला मग काय उघडच आहे सारे विठाबाईच्या अंतिम इच्छेप्रमाणे घडावे त्या जमदाड्याला तुम्हाला घराबाहेर काढावं लागेल तरच हा कावळा उडून जाईल आणि विठाबाईला मोक्ष प्राप्त होईल चला येतो आम्ही आता ये ग विठाबाई माझे देऊचे तू आई ये ग विठाबाई माझे देऊचे तू आई ये ग विठाबाई माझी स्वाम्याची तू आई ये ग विठाबाई माझे देऊचे तू आई गेलीस लवकर वरती तुला झाली गजली घाई गेलीस लवकर वरती तुला झाली गजली घाई गेलीस लवकर वरती तुला झाली गजली घाई अगं गेलीस लवकर वरती तुला झाली गजली घाई गाय विठाबाई माझी तुझे तू आई विठाबाई माझे पम्याची तू आई अन्न पाण्या वाचून नुसती उडते मी आकाशात नाही मरणाच्या गडावरून माझे पंख दुखून गेलेत या पंखांना शेक द्या या पायांना तेल चोळा मी अजून उडू शकते फक्त थोडस बळ द्या कुठे गेले माझ्यासोबतचे भाई बंद
कुठे गेली माझी माणसं? कुठे गेली माझी पिल्ल? मला त्यांची आठवण येते रे. त्यांच्या चोचीत घास भरवायला जायचंय मला. कुठे गेलात रे माझ्या भावांनो? या माणसांनी माझी कोंडी करून टाकली आहे. एक वाट फक्त मोकळी सोडली असती ना, नसलेल्या पंखात उसनी ताकद आणू मी तुमच्यापर्यंत उडाले असते. माझ्या भाई बंधांनो, या रे झुंडीने या आणि या नकली कावळ्यांची कावकाव बंद करा. या रे या माझ्या फाडलेल्या पंखांची कथा सांगा. या आईच्या तडफडणाऱ्या यातना सांगा. या रे या माणसांची भीती वाटते. बेचकीने दगड उडवणाऱ्या त्या पोरांनी मारलेला तो दगड मानेवरच येऊन बसला. तेव्हाच खरे तर मी कोसळायला हवे होते. पण पिल्लांनो, तुमचे चेहरे डोळ्यासमोर आले. मी उडाले, मी पळत सुटले आणि एवढ्या दिसलेल्या या दारातून आत घुसले. माझ्या पिल्लांनो, माझ्या भाईबंधांनो, या रे सोडवा मला. माझ्या पिल्लांपर्यंत पोहोचू द्या मला. या रे आता झाले ना मनासारखे? हो अगदी मनासारखे झाले. दिग्यास म्हणावं माझा सीधा आणि 1,001 रुपयाची दक्षिणा संध्याकाळपर्यंत घरी पोहोचव. संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी बोलणार, काही काळजी करू नका गुरुजी. मास्तर, मी काय बोलतो, आजकाल ग्रह जाम रुसायला लागलेत ना हो. गुरुजी, ग्रह रुसतात की गुरुजी रुसतात? अगदी बरोबर बोलतोय. मी काय म्हणतो, त्या साळव्यांच्या मुलीचं स्थळ दिग्यासाठी पक्क करून टाकू. काय आहे, विटाबाई गेली तेव्हा वर्षभराच्या आत त्यांचं लग्न करायला पाहिजे. साहेबांच्या मुलीचं ना? हो. अहो, त्या दिग्याची पत्रिका पाहिली होती मी. मग? 18 गुण जुळतायत. शनी पण वक्री आहे, मंगळ आहे पत्रिकेत त्याच्या. अरे बापरे. पण गुरुजी, तुमची दक्षिणा मी डबल केली तर काय गुणही डबल होतील. मंगळाला पण सरळ करतो, शनीला पण जागेवर बसवतो. या टाळी. येतो, भेटू मग 15 मार्चला. 15 मार्चला काय? अरे पम्याचं लग्न आहे ना आपल्या. हो चला. ए ग विठाबाई माझी पाम्याची तू आई. ए ग विठाबाई माझे पाम्याची तू आई. ए ग विठाबाई माझे दिगूचे तू आई. ए ग विठाबाई माझे दिगूचे तू आई. लवकर वरती तुला झाली गपली घाई. लवकर वरती तुला झाली गपली घाई. विठाबाई माझे पम्याची तू आहे. कावळा उडाला. अरे कावळा उडाला. आईला मुक्ती मिळाली. वाजवा. निरोप घेतो आता तुमची ज्ञासावी. आता ज्ञासावी. चुकले नाही आमचे तुमची
क्षमा असावी निरोप घेतो आता तुमची आज्ञा असावी आता आज्ञा असावी चुकले काही आमचे तुमची क्षमा असावी निरोप घेतो देवा तुमची आज्ञा असावी आज्ञा असावी चुकले काही आमचे तुमची क्षमा असावी. मायबाप रसिक हो, आज आपण विठाबाईचा कावळा हे नाटक पाहिलं. हे नाटक म्हणजे फक्त एका कावळ्याची गोष्ट नाही, हे नाटक आहे एका आईच्या आयुष्याचं, जिचं जगणं संघर्षात गेलं आणि मरणानंतरही तिच्या नावावर लोकांनी आपापली दुकानं चालवली. आज विठाबाई गेली आणि समोर आलं आपल्या समाजाचं खरं रूप. प्रेक्षक हो, आई जिवंत असताना आपल्याला तिची किंमत नसते, पण ती गेल्यावर तिची खरी किंमत कळते. जिवंतपणी आपण तिच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत तर त्या आईला मुक्ती मिळणार नाही. आज या नाटकात आपण पाहिलं, एक कावळा भुकेला होता, जखमी होता, पण माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला. खरं सांगायचं तर त्या कावळ्याचा आवाज म्हणजे आपल्या समाजातल्या प्रत्येक दबलेल्या जीवाचा आवाज आहे, प्रत्येक आईचा आवाज आहे, प्रत्येक गरीबाचा आवाज आहे आणि प्रत्येक निष्पाप जीवाचा आवाज आहे. आपल्या घरातली आई आणि या जगातली प्रत्येक विठाबाई. जिवंत असताना तिला जपा, कारण आई गेल्यावर आपल्याला स्वतःलाच विचारावं लागतं, मी जिवंत असताना तिचं मन राखलं का. शेवटी इतकंच सांगू, जिवंतपणी स्वतःच्या आईला आनंदी ठेवा. रसिक हो, आपल्या प्रेमळ उपस्थितीसाठी धन्यवाद. नवानगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.